अरे देवदास, दहीहंडीचा कार्यक्रम एक नंबर झाला पण नाही. हा, झापरून फोडली का दहीहंडी? अरे माती फोडत असते ना दरवर्षी. हा, यावर्षी मारत्यानं नाही फोडली वाटते नाही. झाबरू जा म्हणे त्याले फोड म्हणे तू. हा, पण ते पहिल्यांदा जेव्हा ते सलामी द्यायच्या वेळेस पडला होता ना आळवा तिळवा, त्याची हाईटच नाही पोचली होती ना, त्याला वाटलं आणखी हसा होईल बा आपला, म्हणून त्यानं झाबरूच म्हणे जा म्हणे तू म्हणे फोड म्हणे. तसंच पाहिजे त्याले. कोणी याच्यात पुढे पुढे करते नाही का ते? हा, कधी पाहिले की पुढे पुढे करते. हा, एकपरी होत काही नाही त्याच्याकडून. हा, तोंडात जोर आहे बरं. नाही तसा पोरगा चांगला आहे ते, फक्त कसं आहे आता ते जरा पुढे पुढे करायचं सवय आहे त्याले. जाऊ दे ना, झापरून फोडली ते एक नंबर झालं. हा, सगळ्याच वाटत होतं झापरूनच फोडली पाहिजे म्हणून. काय हो सरपंच, मग आता हे झापरून यायनं सगळ्यांना एक टीम करून दहीहंडी फोडली, मग ते दोन्ही बक्षीस मग त्याला दिले का? हो, तयारी दुसरी कोणती टीम नव्हती ना, एकच टीम होती ना, म्हणून दोन्ही बक्षीस त्याला दिले. काय तुम्ही दोन्ही बक्षीस द्यायची काय गरज होती? हा, एरी आता एकच बक्षीस देत असतो ना आपण. हा, एक बक्षीस देऊन टाकला होता त्याले, आणि एक बक्षीस राहिलं असलं तरी आपल्याला कामाला असतं त्याले. पोळ्याच्या वेळेस ठेवता आलं असतं ना, मग बैलाच्या याच्यात ठेवता आलं असतं ना मस्त. पाहता येते ना मग त्या पोळ्याच्या वेळेस काय दुसरं ठेवता येते. तरी आता हे पोरं म्हणत होते की लय जणांची वर्गणी आली नाही म्हणे. हा, ते शिवलाल काश्या गिश्या ते सगळे कुठं तरी पार्टी करायला गेले होते म्हणे, त्याची वर्गणी दिली नाही म्हणते कोणी. हा, तुमच्याकडची नाही दिली वाटते, तुम्ही दिली नाही वाटते यावर्षी. मी काय नाही म्हटलं होतं का लेकर आले, पण लेकर आलेच नाही ना घराकडे. मला वाटते आले होते वाटते, पण मी काय घर नसत. आणि आता हे दहीहंडीला कुठे एवढी वर्गणी पाहिजे? ते काय आण लागते, काहीच नसते आण लागत. तसं नाही हो कंदिला पाहिजे, आपली वर्गणी देऊन टाकायची. हा, ते जमा झाली तरी लेकरं काय काय का घरी तुडी काय खाते का खर्च करते का? आपले लेकरं तुम्हाला माहित आहे. हा, या दहीहंडीची वर्गणी त्या कावडले वापरते, तर कावडची वर्गणी त्या गणपतीला वापरते उरली गेली तर. हा, फालतू खर्च करत नाही ना आपले लेकरं. नाही मी काय देत नसतो का बे देवदास? हा, फक्त याच वेळेस राहिली. अवद्या नाही दिली तर, पण आता एक काम करता तुम्ही. हा, आता पोळ्याच्या वेळेस एक बक्षीस तुमच्याकडून ठेवता कोणतं तरी. हा, पहिलं दुसरं किंवा तिसरं कोणतं नाही कोणतं एक बक्षीस ठेवा तुमच्याकडून. सांगा आता, देवदास म्हणते एक बक्षीस ठेव म्हणते तुमच्याकडून. ते वर्गणी द्यायचं असतं जीवाला येते आपल्याला. हा, ते पोरं वर्गणी मागायला येते तेव्हा मलाच तर घडशी खाली लपा लागते. हा, आणि हे म्हणते एक बक्षीस ठेव म्हणते तुमच्याकडून. जाऊ द्या आता, बोल हो लावून द्या लागल. पाहता येते पुढचं पुढे. काय पोळ्याला आणखी 2-3 दिवस टाइम. काय आले का देवदास, आपल्या गावात बैल कुठे राहिले बे आता पहिल्यासारखे? हा, काहीच तर बैल नाही. आणि कुठं ते बक्षीस गिक्षीस करत राहिले पोट्टे का? सांगा आता काय बोलायचं कंदिला बाजीले. हा, आताच तर म्हणे हे की म्हणे पोळ्याला बक्षीस ठेवलं असतं जमलं असतं म्हणे, त्या दहीहंडीवाल्याचं दिलं नसतं तर जमलं असतं म्हणे. हा, आता येईल एक बक्षीस द्या म्हटलं तर लगेच म्हणते की आता बक्षीस द्यायला नाही पडत. कंदिला बाजी असं नका म्हणू की तुम्ही बैल नाही कोणाची तर म्हणून. हा, बरेच जणांची तर बैल आहे आता बी. हा, त्या मुंशीराम भाऊची तर बैल आहे, त्या मोठे बाची तर बैल आहे. हा, किती जणांची तर बैल माहिती आहे का? सरपंचाची तर आहे ना एक जोडी. हा, गाव सरपंच आहे का नाही? आणि ते काश्या पाना काश्याची तर जमीन नाही, तरी त्यानं राजू एक जोडी वागवली ना. हा, इकडे इकडे तिकडे भाडे मारासाठी त्यानं जोडी घेतलेली आहे. म्हणून तर म्हणतो ना यावर्षी बक्षीस ठेवूच आपण. हा, बक्षीस ठेवलं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, सगळ्याला उल्हास येते. हो, तू म्हणते ते बरोबर आहे, पण आपला हे शांताराम कुठे आहे आपल्याकडे? ते तर मुंबईला गेलेला आहे. हा, मेन माणूस नाही ना आपला. कंदिला बाजी शांताराम भाऊ येते म्हणजे येते, कारण कसं आहे माहिती का, पोळा हुकू देतात का राजू ते. हा, ते त्या दिवशीच बोलले मला पोळ्यापर्यंत येतो म्हणे मी. पहा ना मग एकदा फोन करून तर पहा. हा, येत असेल तर मग जमते, मग तर काही टेन्शनच नाही. बरं आता लावतो. त्यानंतर प्रयत्न करा. The number you are trying to call is either switched off or not reachable. Please try after some time. दे सलामी दे लवकर. हात पुरते का जरा ते पाणी टाकते आता काकू. बोला सरपंच साहेब, तुम्हाला फोनच लावणार होतो मी आता. बस बुवा हुशारी शिकाव तर शांताराम भाऊ जोडून. हा, पण आता 2-3 दिवस झाले गेले तरी एकही फोन नाही केला बरं. आणि आता मी फोन केला का नाही लगे म्हणते मी आता लावणारच होतो म्हणते. काय हरकत नाही, तुम्ही लावला काय मी लावला काय सारखंच. हा, पण आम्हाला वाटलं बा तुम्ही काय विसरलेच का काय आम्हाला. हा, गेले तेव्हापासून एकही फोन नाही आला ना तुमचा. नाही हो सरपंच, गाववाल्याला कुठे विसरते का माणूस? नाही, आम्हाला वाटलं बा मुंबईची हवा गिवा लागली असेल शांताराम भाऊले. हा, तिकडलं वातावरण आवडलं असेल तर काही सांगता येत नाही. काय तो सरपंच, इकडे आलो तेव्हा 2 दिवस पाणीच तर चालू होतं, इकडे तिकडे कुठंच नाही जाता आलं. एक तर राजू इकडे सगळे लोक आपापल्या कामात बिझी असते तर. हा, कोणाला कोणासोबत बोलायला फुरसत नाही, आणि कोणाचा दरवाजा पाहिला तर लावूनच. आपल्या गावासारखं आहे का राजू? हा, आठवण आली की चला सरपंचाच्या दुकानात जाऊन बसूया. हा, इथं तर राजू घराच्या बाहेर नाही निघता येत. पुन्हा मग घरात सगळ्या सुविधा असेल ना. हा, टीव्ही असेल ना, पाहिले का टीव्ही नाही? सुविधाचं काय सांगता, एका बेडवर बसलेला हो का नाही, असं वाटते का कापसाच्या गंजीवर बसलो का काय काम माहिती राजू. राजू लयच ना राजू, इकडे एकदम नरम आहे एकदम गादी. हा, असं झोपलं की उठाच नाही वाटत. आणि टीव्हीचं काय सांगता राजू, टीव्ही राजू आपल्या इकडली टीव्ही, आपल्या इकडे भिंत तर इकडली टीव्ही, एवढी मोठी टीव्ही आहे राजू. काय मग आता टीव्हीवरच टाइमपास करणं चालू होता. हा, ते आपल्या चॅनलवर ते व्हिडिओ आलेले आपले त्या दहीहंडीचे, ते पाहत होतो बा इथं टीव्हीवर लावून दिलं त्या पोरानं, आणि मग पाहू राहिलो तुम्ही.
आपल्या जे संदेश पानपुरी चॅनलचे व्हिडिओ का? अरे बापा मग काय पाहा लागते राजू, मग तर आपले व्हिडिओ राजू लय दूर गेले होते तिकडे मुंबईपर्यंत. अहो ते आमच्या बाबूच्या कंपनीतले सोबती आहे ना, त्याने याच्या मोबाईलात पाहिला एक दिवस व्हिडिओ. अरे त्याला सगळ्याला आवडला ना, ते सगळ्यांना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं ना. बरं झालं ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर, हा एक नंबर चांगली गोष्ट आहे ना. पण मी काय म्हणतो, ते बाबू बद्दल तुम्ही सांगणार होते ना, तुमचा बाबू कोण आहे बाबा, ते कोणाचा तुम्ही काय आहे ते आम्हाला समजलंच नाही ना. सांगा आता इकडलं काय आहे काय नाही, आता हे का फोनवर सांगण्याची गोष्ट आहे का? अहो सरपंच ते विषय काढू नका आता. हा ते विषय एखाद्या वेळेस काढीन ना, मी एखाद्या वेळेस सांगेन ना तुम्हाला. शांताना भाऊचं काहीतरी गुपित आहे, तेव्हा तो विषय काढला की ते टाळून नेते. तर काय हरकत नाही, तुम्हाला सांगा वाटलं तर सांगा, नाही तर नका नाही सांगितलं तरी चालते. पण मी काय म्हणतो, या तुम्ही. हा आता या पोळ्याला येता ना? हो येतो ना राजू, पोळ्याला तर याच लागते आपल्याला. हा पोळा हुकूत आहे ते का? हा उद्या निघतो मी. हा येईल परवा दिवशी पोहोचतो मी तिथं. बरं ठीक आहे या मग. दिलाबाजी उद्या परवा येते म्हणते शांताराम भाऊ. बरं झालं ना मग, ते असल्याशिवाय आपल्याला करमत नाही ना. नाही रे दुधास, आता हे बक्षीस ठेवायचं म्हणतं, मग ते कसं काय द्यायचं? म्हणजे ज्यानं समजा पोळा फुटल्यावर पहिला नंबर काढला त्याले का? नाही हो कंदिलाबाजी, तसं नाही ठेवू आपण. हा तसं जर आपण बक्षीस ठेवलं का नाही, तर मग कसं आहे माहिती आहे का, हे पोरं सोरं लय पिटावतात ना बैल. ते कोणी कोणी फळाचं एखादं पडलं गिळलं, कोणाला लागलं गिगलं तर आपल्या का कोण्या भावात जायचं. मग बक्षीस द्यायचं कसं द्यायले? काय माहिती आहे का, ज्यानं आपला बैल चांगला सजवला त्याला आपण नंबर देऊ. पहिला दुसरा तिसरा असे नंबर देऊ आपण. म्हणजे ज्यानं चांगला सजून आणला बैल त्याचा नंबर द्यायचा नाही का त्याला? बरोबर आहे हो कंदिलाबाजी, देवदास म्हणते ते बरोबर आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, लोक चांगले उल्हासानं बैल बी सजून आणतील पोळ्यात, आणि आपला पोळा बी एक नंबर होऊन जाईल. ते तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण आता हे नंबर कोणी ठरवायचा मग? त्यासाठी 4-5 जणांची कमिटी निवडा लागेल आपल्याला. हो पण त्या कमिटीत चांगले जाणकार लोक असले पाहिजे. हो ना, मग आता त्यासाठी आपण एक मीटिंग घेऊ. मीटिंग मध्ये ठरवू मग चांगले जाणकार लोक. पाहिजे बाई, चुकाट्यावाल्यांना नको घेऊ त्याच्यात. आता पोळा राहत आहे का इकडं, हे याचाच दांगडो चालू होईल. हो ना, आता उद्या येतेच म्हणते ना शांताराम भाऊ. शांताराम भाऊ आले की मग ठरवू आपण, मीटिंग घेऊ. मीटिंग मध्ये ठरवू ना बरोबर चांगले चांगले. बरं मी काय म्हणतो सरपंच, ते आपल्याला दौंडी पण द्यावं लागेल बरं. हा दौंडी लवकर देऊन टाका लागेल ना, म्हणजे तयारीत लागते लोक. हो गड्या, मला वाटतं आजच देऊन द्या दौंडी. कसं आहे माहिती आहे का, आता 2-3 दिवस राहिले पोळ्याले. मग रामाला सांगून देऊ ना, त्या दौंडी द्यायला सांगून देऊ. चला ते घरी आहे का नाही का माहिती. घरी काय जावं लागते, ते तिथं गजान महाराजाच्या मंदिराजवळ असते बसलेला. तर ठीक आहे ना, मग चला चला सांगून देऊ त्याले. हा देऊन देता ते काय 100-200 रुपये. तर चला मग. हो सरपंच, मी म्हटलं ना रामा आपल्याला मंदिराजवळ भेटते. अरे राम राम हो सरपंच साहेब. राम राम. अरे काय बोलता राम भाऊ? काय नाही बा, बसलो बा इथं. आता हे आता आरती आहे ना गजान महाराजाची, म्हणून थांबलो इथं. बरं मी काय म्हणतो, आपल्याला दौंडी द्यायची होती राजू. आता कोणती योजना आली म्हणा ग्रामपंचायत मध्ये? दौंडी द्यायची म्हणते. दौंडी का? हो देऊ ना. कायची द्यायची आहे दौंडी? ते आपल्या पोळ्याची दौंडी द्यायची आपल्याला. पोळा तर शुक्रवारचा आहे वाटते ना, मग दौंडी आज कशी काय? कसं आहे माहिती आहे का, यावर्षी आपण ते बक्षीस द्यायचं ठरवलं. हा ज्याचा बैल चांगला सजून आणलेला असेल त्याला बक्षीस द्यायचं आहे. त्यासाठी तशी दौंडी द्या तुम्ही. म्हणजे ज्यानं चांगला बैल सजून आणला पोळ्यात त्याला बक्षीस देण्यात येईल अशी दौंडी द्यायची नाही का? ज्यानं चांगले बैल सजून आणले त्याच्यापैकी मग पहिला दुसरा तिसरा असे 3 बक्षीस देण्यात येईल म्हणून सांगायचं. हरकत नाही ना, एका चिठ्ठीवर लिहून द्या तुम्ही. मी देतो दौंडी. उद्या सकाळी दिली तर चालेल ना? सकाळी काय आताच द्या ना, म्हणजे सगळ्यांना माहिती झालं. म्हणजे कसं आहे, तयारी लागतात लोक. तर राहिलेच किती आता 2 दिवस जायला उशीर लागते का? हो ते आहे म्हणा, काही काही जणांच्या जर झुला फाटलेला असेल तर ते घेऊन येतील नवीन. तर मी काय म्हणतो, आता इथं या बस स्टँडवर मी दौंडी देऊन देतो. लगेच दौंडी देऊन देतो. म्हणजे इथं सगळ्या लोकांना, बरेच लोकांना माहित होते. आणि उद्या सकाळी सगळ्या गावात फिरतो. चालते ना, ठीक आहे ना. सध्या इथं देऊन दिली चालते, मग सगळ्या लोकांना माहित होते, बऱ्याच लोकांना माहित होते. आणि उद्या मग सगळ्या गावात फिरवा. बरं मग पैसे किती द्यायचे रे? देऊन द्या ना तुमच्या हिशोबाने. आता तुम्हाला काय सांगा लागते का? नेहमी काय देत असता ते देऊन टाका. अशी काही नाराजी नाही आपली, जे द्यायचं ते द्या. हरकत नाही, दे मग तू दौंडी. मी देऊन टाकतो तुले. बरं ठीक आहे मग. ऐका, सर्व गावकऱ्यांना सूचित करण्यात येते की बैलपोळ्यानिमित्त जो कोणी बैल चांगला सजून आणल बैलपोळ्यात त्याला बक्षीस देण्यात येईल. हो. आणि दुसरी, व्हिडिओ बघणाऱ्यासाठी महत्वाची सूचना, जे कोणी आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करल आणि कमेंटमध्ये आपलं नाव लिहून पाठवेल त्यांना सुद्धा बक्षीस देण्यात येईल. हो. तर मंडळी, दौंडी ऐकली ना तुम्ही? चला मग पटापट व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये आपलं नाव लिहून पाठवा. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे PSI सुभाषसाहेब पैकराव, गुणवंत भाऊ गीते, राहुल भाऊ कांबळे,
आकाश भाऊ गायकवाड, प्रभाकर भाऊ पाकळे, निलकंठ भाऊ धानोरकर, पुरुषोत्तम भाऊ ठाकरे, त्रिशा गौरव ठाकरे, सागर भाऊ दहापुते, योगेश भाऊ कावळकर, विजय भाऊ पाटील, विठ्ठल भाऊ, त्यानंतर सतीश भाऊ रंगारे, त्यानंतर सोपान भाऊ, त्यानंतर संतोष भाऊ मोडक. तसेच तुमच्या सगळ्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद हो.